राजकुमार जाऊ नको ना रे. आम्हाला जायला पाहिजे डामरो. तुमच्या सगळ्यांची आम्हाला खूप काळजी वाटते आणि म्हणूनच आम्हाला जायला पाहिजे. पण आता तू इथून कुठे जाणार? माहित नाही. अजून कुठे आम्हाला आसरा मिळेल का नाही आम्हाला माहित नाही डामरो. पण जायला तर आम्हाला पाहिजे. पण तू तर राजकुमार आहेस ना. सगळ्यांना सांग की तू कुठेच जाणार नाहीस. चांगली शिक्षा करते ना. राजकुमार आहोत. राजकुमार आहोत आम्ही, पण डोक्यावर छत्र नसले. चल आम्हाला तर निघाला हवं. कसा आहेस राज? मी ठीक आहे. तू कशी आहेस? ठीक आहे. गोदा काकू आणि घरातले बाकीचे कसे आहेत? सगळे ठीक आहेत. तुला खूप मिस करतात. आणि आता देवचं लग्न सुद्धा ठरलंय ना, कारण विक्रमने दादूंच्या सगळ्या अटी पूर्ण केल्यात. साक्षी, विक्रम सारखं मलाही माझं प्रेम सिद्ध करून दाखवावं असं वाटतंय. त्याची काही गरज नाहीये राज. माझ्यासाठी तू पोलिसांसमोर सरेंडर झालायस. हा निर्णय घेतल्यामुळे आता तुला काही करायची गरज नाहीये. आता फक्त न्यायालयाच्या निकालाची वाट बघते मी. मी सुद्धा. तुझ्यापासून मला किती वर्ष दूर राहावं लागणार आहे तेही मला कळेल. साक्षी, मला जर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली ना, तर मी त्यांच्याकडनं फाशीची शिक्षा मागून घेईन. कारण मी तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही. राजकुमार जाऊ नकोस ना. जाऊ नकोस ना राजकुमार. जाऊ नकोस ना. जाऊ नकोस ना राजकुमार. जाऊ नकोस ना राजकुमार. विक्रम भाऊ, आम्ही आता निघतो. माहीत का, तुम्ही आतापर्यंत आम्हाला आसरा इथे दिलात. तुमच्या बरोबर राहताना आम्हाला खरंच खूप आनंद झाला आणि हे आनंदाचे क्षण आम्ही कधीच विसरू शकणार नाही. ते कायम आमच्या हृदयात आम्ही जपून ठेवू. कळत नकळत आमच्याकडनं जर काही चूक घडली असेल तर आम्हाला माफ करा. विक्रम भाऊ, मगाशी जे बोललो ते मनापासून नव्हतं. आम्हाला खरंच वाटतं की तुम्ही आमच्या सोबतच राहावं. पण उद्या जर रणवीराजेची माणसं या वस्तीत राहायला आली तर आमची बायका मुलं रस्त्यावर येतील. ಒಂದು ಮಿನಿಟ್. अरे या हे इकडे कोणाच बी दादागिरी चालणार नाही. जोवर लिंगप्पा जिवंत आहे तोवर माझ्या वस्तीतील एका बी माणसाच्या केसाला धक्का लागणार नाही. कोणाच दादागिरी चालणार नाही. राज प्लीज असं बोलू नकोस. असं काही होणार नाहीये. थँक्स वागळे सर. राजच्या बाबतीत तुम्ही जे प्रॉमिस केलं होतं तसेच वागलात. अजून खूप काम बाकी आहे साक्षी. राजला निर्दोष साबित करण्यासाठी या सगळ्याच्या मास्टर माइंड पर्यंत जाणं गरजेचं आहे. पण सर
पोलीस स्ट्रायकरला का पकडत नाहीये? मी म्हटलं ना, तो मास्टर माइंड आहे. राजने सरेंडर केलंय म्हणजे याने सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या असणार याची त्यालाही खात्री आहे. त्यामुळे त्याने आपला राहण्याचा ठिकाणा बदललाय. बट डोंट वरी, लवकरच तो आमच्या ताब्यात असेल. थँक्स सर. निघते मी राज. काळजी घे. साक्षी, लवकरच सब इन्स्पेक्टरच्या एक्झाम्स आहेत आणि पोलीस डिपार्टमेंट जॉईन करण्याचं तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू या एक्झामला अपियर व्हावंस असं मला वाटतं. स्पेशल केस म्हणून मी तुला रेकमेंड करेन. तू नक्की पास होशील. थँक्यू सर. मी नक्की विचार करेन. आणि एक गोष्ट, राजची उद्या 1 तारीख आहे. लिंगप्पा साहेब, आता यातून तुम्हीच काय तो मार्ग सांगा. अहो, विक्रम भाऊ आमच्या सोबत राहावे असं आम्हाला मनापासून वाटतं, पण विक्रमादित्य हे वस्ती सोडून कुठं बी जाणार नाही. आम्हाला जाऊ द्या लिंगप्पा साहेब. या सगळ्या लोकांना आम्ही खूप जवळून ओळखतो. खूप साधी माणसं आहेत ते सगळे. आम्ही इथे राहिल्याने त्यांना त्रास व्हावा असं मनापासून आम्हाला वाटत नाही आणि तसा जर तो त्यांना झाला तर ते आम्हाला आवडणारही नाही. हे आमचं वस्ती आहे विक्रमादित्य. इकडं आमच्या बोलण्याशिवाय काही चालत नाही. एका माणसाच्या डोक्यावर आम्ही छत दिलं तर ते हिसकावून घेण्याचा अधिकार रणवीर राजेला पण नाही. आम्ही लोकांच्या घरातलं चूल पेटवतो, ते घर पेटवतात की हो. विक्रमादित्य, आणि तुम्ही हे आमचं वस्ती सोडून बाहेर जाऊन फार मोठं चूक करतात बघा. हा, आणि हे विक्रमादित्य रणवीर पेक्षा उद्या कर्तृत्ववान निघणार. त्याला मदत करण्यापेक्षा, काळजी घेण्यापेक्षा त्याला वस्तीच्या बाहेर जायला तुम्ही सांगतात. लिंगप्पा साहेब, प्लीज तुम्ही या सगळ्यांना दोष देऊ नका. तरी काही फरक पडणार नाही. आमचा इथनं निघून जाण्याचा निर्णय झालाय आणि त्यात आता बदल होणं शक्य नाही. विक्रमादित्य, आज तुम्हाला इथून कोणी जाऊ देणार नाही. विक्रमादित्य, तुम्हाला ओळखण्यात माझी चूक झाली, मला माफ करा. होय विक्रम भाऊ, अहो आम्ही स्वतःच्या जीवाला घाबरून तुम्हाला इथून जायला सांगत होतो, पण ह्या आमच्या गरिबांच्या वस्तीत तुम्ही आमच्या सोबत राहिला हे आम्ही अभिमानाने इतरांना सांगितलं अजून नाही विसरता येणार. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, अहो आता तुम्ही आमच्या सोबतच राहा. आता ही वस्ती सोडून तुम्ही जाऊ नका. विक्रम भाऊ, तुम्ही आमच्या सोबतच राहा. आता ही वस्ती सोडून जाऊ नका. शबाश, आमचं भाऊ विक्रमादित्य, आमचं भाऊ. विक्रमादित्य. साक्षी, राज कसा आहे ग? आज गेली होतीस ना त्याला भेटायला? हो, बरा आहे. खूप शांत झालाय.
अजूनही टेन्शन तर असेलच ना. हो, पण देऊ, राजने घेतलेल्या निर्णयाचा त्याला पश्चाताप होत नाही एवढं नक्की. माहित नाही आता त्याची सुटका कधी होते. लवकरच लवकरच सुटका होईल. हो, इन्स्पेक्टर वागळेने तसं आपल्याला कबूल तर केलंय. ते म्हणालेत ना, राजला कमीत कमी शिक्षा देण्याचा ते पूर्ण प्रयत्न करणार आहेत. देऊ, IPS होण्याचं स्वप्न मी पूर्ण नाही करू शकले, पण इन्स्पेक्टर वागळेंनी मला एक मार्ग सुचवलाय. कोणता? डिपार्टमेंटला सांगून ते सब इन्स्पेक्टरच्या एक्झामला बसवण्याची मला परवानगी देणार आहेत. वाव, खरंच? हो. मी ही संधी सोडणार नाही. ऑल द बेस्ट. थँक्स. काय हो, कसला विचार करताय? अभिलाषा, शेवटी जे होऊ नये ना तेच झालंय. विक्रम आणि देवयानीच्या लग्नाला विरोध करण्यामागे रणवीर राजेंनी दिलेली धमकी कारणीभूत आहे हे देवयानीला समजलंय. अरे वा, अहो मग चांगलं झालं की हे सगळं देवयानीला कळावं म्हणून मी किती धडपडत होते. पण ही आनंदाची बातमी सांगताना तुमचा चेहरा का पडलाय? अभिलाषा, ही वस्तुस्थिती देवयानीला समजल्यावरही ती विक्रमशी लग्नाचा विचार सोडून द्यायला तयार नाहीये. मला याची जास्त काळजी वाटते. काय म्हणजे एवढं सगळं घडल्यानंतरही ती ऐकायला तयार नाही? म्हणजे आता सगळं संपलं. स्वतः बरोबर आपल्याही आयुष्याची वाट लावणार आहे ती. अभिलाषा, तू काहीतरी बडबडू नको. हो, तुम्हाला अजून कसं समजत नाहीये? ते रणवीर राजे शिर्के आहेत. तुमच्या बाबांनी त्यांच्याबरोबर वाद घातल्यावर त्यांनी आपल्याला किती त्रास दिला होता हे विसरलात का? तरी नशीब तो वाद शाळेचा होता, पण आता देवयानीमुळे हा वाद त्यांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलाय. मला नाही वाटत आता ते फक्त धमकी देऊन थांबतील. ते आपल्या सगळ्यांना आता. अभिलाषा, तू जरा शांत राहा. बघ, मी आणि बहिणी देऊला समजवायचा प्रयत्न करतोच आहे. तरीही तिने नाही ऐकलं तर ती बाबांचा शब्द कधीच मोडणार नाही. ती बाबांचं ऐकेल असा उगाच गैरसमज करून घेऊ नका. मागच्या वेळेला बाबांनी तिच्या लग्नाला विरोध केला तेव्हा ती त्यांच्याशी कसा वाद घालत होती हे पाहिलंच ना तुम्ही. तुम्ही प्रयत्न करून काहीच होणार नाही. आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. अभिलाष, माझंच चुकलं. मी हिच्या समोर हा विषयच काढायला नको होता. तू इकडे आहेस होय? तू स्वतःला शहाणी समजतेस? आता काय झालं काकू? विक्रमशी लग्न करून तुला स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घ्यायची असेल ना तर माझी काहीच हरकत नाही. पण तू तुझ्यामुळे आमचा जीव का धोक्यात घालतेस? त्या रणवीर राजेने धमकी दिल्यानंतरही तू म्हणे विक्रमशीच लग्न करणार यावर अडून राहिलीस. विक्रमवर माझं प्रेम आहे तुला माहितीये ना, मग सारखं सारखं तेच तेच काय विचारतेस? आणि राहिला प्रश्न रणवीर राजांचा, तर त्यांच्या धमकीला मी घाबरत नाही. देवयानी, मी तुझ्या भल्यासाठी सांगतेय. प्रत्येक वेळी तुम्ही लोक माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ का घेता? हे बघ, विक्रम बरोबर तुला जी मजा करायची होती तू ती केलीस. आता बाद झालं. एक रात्र त्याच्याबरोबर काढल्यानंतर लोक काय म्हणतील म्हणून जर तू लग्न करत असशील तर. अगं म्हणजे असा विचार करू नकोस असं मला म्हणायचं होतं. त्याने तुझं नुकसानच होईल.
या आधीही तू या विषयावर एकदा बोलली होतीस, तेव्हा मी गप्प बसले. पण आता देव, देव हे काय चाललंय? हाय, तू मलाच विचारतेस? काकू आता काय म्हणाली ऐकलंस ना तू? तिला सांग ना, ती जे बोलली ते चुकीचं होतं. देव, काय चूक आणि काय बरोबर हे जाणून घ्यायची माझी इच्छा नाहीये. मला फक्त एवढंच समजतंय की अभिलाषाची बोलण्याची पद्धत चुकीची असली तरी तू विक्रमशी लग्न करू नयेस हे तिच्याप्रमाणेच मलाही वाटतंय. अजूनही वेळ गेलेली नाहीये. हे बघ, झालं गेलं विसरून जा. एक वाईट स्वप्न होतं असं समज. तुलाही असंच वाटतं? मला वाटलं होतं आई, तू तरी मला समजून घेशील. देव, वहिनी, ती कितीही रडली तरी तिच्या रडण्यावर जाऊ नका आणि तिला लग्नाला परवानगी देऊ नका, नाहीतर उद्या तुमच्यावर रडण्याची वेळ येईल. ए कटिंग. विक्रम, कसा आहेस तू? आणि ऍक्सिडेंट कसा झाला? आम्ही ठीक होतो या. तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे. विक्रम, काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? तुम्ही आमच्या अवतारावर जाऊ नका. आमचा हा अवतार कसाही असला तरी आम्ही आतनं खूप खुश आहोत भैया. क्या बात आहे विक्रम. तू घर सोडल्यानंतर स्वतःला इतकं ऍडजस्ट करू शकशील याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. रागिणी तर सतत तुझी काळजी करत असते. रागिणी बहिणी कुठे आहेत? तुला सांगायचं राहून गेलं. आम्ही आमचा थिएटर ग्रुप नव्यानं सुरू केला आहे. एका NGOच्या प्रचारासाठी आम्ही आउट ऑफ टाउन होतो. ऍक्च्युली तिथेच तुझ्या ऍक्सिडेंटची बातमी समजली. आमच्या दोघांपैकी कोणाला तरी एकाला तिथे थांबणं भाग होतं, म्हणून तुला भेटण्यासाठी आम्ही इथे आलो. भैया, असं काय बात आहे? तुझ्या या नवीन जगात तू खरंच सुखी आहेस? हो भैया. आम्हाला ना सुरुवातीला तुम्ही घर सोडून गेला तेव्हा तुमचा खूप राग आला होता. मग नंतर आम्ही विचार केला आणि आम्हाला असं वाटलं की खरं तर आम्हालाच घर सोडायला खूप उशीर झालाय. पण आता म्हणता म्हणता हे 30 दिवस कसे संपून जातील कळणार पण नाही. DV सरांच्या अटी आम्ही पूर्ण करू आणि देवयानीशी आमचं लग्न सुद्धा होईल. दिल भैया, खरं तर या विषयावर आम्हाला तुमच्याशी बोलायचं पण आहे. तुम्ही कधी येत आहे परत दौऱ्यावर? लवकरच विक्रम. कारण आमच्या वतीने लग्नाची बोलणी तुम्हाला आणि रागिणी वहिनींनाच करायची. नक्की. ए ठीक आहे. चला भैया, आम्ही आता निघतो. कामं आम्ही अर्धवट टाकून इकडे आलोय. परत भेटूया. खुद ही को कर बुलंद इतना कि खुदा बंदे से खुद पूछे कि बता तेरी रजा क्या है.